2027 आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स या खेळाडूंना रिलीज करणार. तर 2026 आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम बाहेर पडली आहे. तर मुंबई इंडियन्सची टीम पेपरवरती खूप स्ट्रॉंग होती, परंतु त्यांनी मैदानावरती खेळ दाखवलेला नाही. तर 2027 मध्ये असे कोणते खेळाडू आहेत त्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सची टीम त्याचू देऊ शकते, म्हणजे रिलीज करू शकते, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहता क्रिकेट महाराज. मित्रांनो, मुंबई इंडियन्स या टीममध्ये हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सॅटनर, विल जॅक्सन, क्विंटन डिकॉक यासारखे मोठमोठे खेळाडू होते. तरीही मुंबई इंडियन्सची टीम आय पी एलमधून बाहेर जाते. काही खेळाडू मुंबई इंडियन्सचे फॉर्ममध्ये नव्हते. तर 2027 आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स काही मोठ्या खेळाडूंना रिलीज करून त्यांच्या चाहत्यांना धक्का देऊ शकते. मित्रांनो, यावर्षी मुंबई इंडियन्सने शेरफंड रुद्रफोर्ड याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये घेतलेले होते. तर 2027 आय पी एलमध्ये शेरफंड रुद्रफोर्ड या खेळाडूला मुंबई इंडियन्सची टीम रिलीज करू शकते. त्याने यावर्षी अशी शानदार कामगिरी केलेली नाही. तर ट्रेंट बोल्ट याला मुंबई इंडियन्सने वापस आपल्या टीममध्ये घेतलेले होते, तर त्याचेही प्रदर्शन यावर्षी निराशाजनक राहिलेले आहे. त्यालाही मुंबई इंडियन्सची टीम 2027 आय पी एलच्या आधी रिलीज करू शकते. नंतर क्विंटन डिकॉक यालाही रिलीज करू शकते. नंतर दीपक चहर, मागील सामन्यामध्ये दीपक चहरने शानदार गोलंदाजी केली, परंतु पूर्ण आय पी एलच्या सीझनमध्ये दीपक चहर हा इफेक्टिव्ह झालेला नाही. पूर्ण मॅचेस देखील त्याला खेळवलेल्या नाहीत. तर दीपक चहरला देखील मुंबई इंडियन्सची टीम रिलीज करू शकते. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे हार्दिक पंड्या याला देखील मुंबई इंडियन्सची टीम रिलीज करू शकते. त्याचे कारण म्हणजे हार्दिक पंड्या जेव्हापासून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झालेला आहे तेव्हापासून त्याच्या टीमचे देखील कॉम्बिनेशन जुळलेले नाही. टीममध्ये मतभेद आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. हार्दिक पंड्याला जेव्हा कॅप्टन केले तेव्हा सिनियर खेळाडूला ते मान्य नव्हते, अशाही सूत्रांच्या बातम्या येत आहेत. तर अशीही आता न्यूज येत आहे की हार्दिक पंड्या ट्रेड होऊ शकतो, चेन्नईमध्ये ट्रेड होईल अशीही बातमी येत होती. तर ही कन्फर्म न्यूज नाही, परंतु हार्दिक पंड्याला देखील मुंबईची टीम रिलीज करू शकते. आणि नवीन चेहरा जसप्रीत बुमराह किंवा तिलक वर्मा या दोघांपैकी एकाला मुंबई इंडियन्सची टीम कॅप्टन करू शकते, अशी न्यूज येत आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते मुंबई इंडियन्सची टीम 2027 आय पी एलच्या अगोदर कोणत्या मोठ्या खेळाडूंना रिलीज करू शकेल आणि 2027 मध्ये मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन कोण राहील? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.